पुण्यात पुढच्या बातमीकडे अत्यंत महत्त्वाची बातमी। बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात आलेला आहे। आज वाल्मिकला पुन्हा कोर्टामध्ये हजर करण्यात येणार असल्याचं समजतंय। हत्येचा मास्टरमाइंड म्हणून वाल्मिक कराड याचं नाव घेतलं जातंय। अशातच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींसह कराडला सुद्धा मोक्का लावल्यामुळे कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे। दरम्यान वाल्मिक कराडचा ताबा आता SIT कडे देण्यात आलाय। तर आज वाल्मिक कराडला पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काल मोक्का त्याच्यावर लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झालेली आहे। मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, किती वाजेपर्यंत वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि आज एकंदरीत काय काय घडामोडी आपल्याला पाहायला मिळतील? नक्कीच आपण जर बघितलं तर काल वाल्मिक कराडला CIDने कोर्टात हजर केलं होतं। केसच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्याचं कारण म्हणजे त्याला जी 14 दिवसांची CID कोठडी होती ती संपली होती आणि त्यामुळे त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी त्याची 14 दिवसांची त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली, मात्र याच वेळी त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे। सोबत 302चा देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता वाल्मिक कराडची अडचण वाढलेली आहे आणि यासोबतच कालच जे आहे तर न्यायालयात अर्ज करून SIT जी आहे जी स्थापन करण्यात आलेली संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी या सगळ्या वाल्मिक कराडचा आम्हाला ताबा मिळावा CID कडून अशी विनंती केली होती आणि त्यानुसार वाल्मिक कराडला SITच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। त्यामुळे SITला जो ताबा वाल्मिक कराडचा मिळालेला आहे त्यानंतर ते आज त्याला न्यायालयात हजर करतील, आपली बाजू मांडतील। त्यामुळे आज ज्या न्यायालयात घडामोडी घडणार आहे त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे। त्याचं कारण म्हणजे की वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलेला आहे, सोबत 302चा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमका रोल काय होता, तो स्वतः सहभागी होता की तो सह आरोपी आहे की त्याच्या बोलण्यावरून हे सगळं झालंय, नेमका त्याचा संबंध कसा होता किंवा त्याचा या प्रकरणात चौकशी वाल्मिक कराडच्या हत्या प्रकरणात नेमके काय काय पुरावे जे आहेत तर तपास यंत्रणेला सापडलेले आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आज न्यायालयात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। SIT जे आहे तर अनेक गोष्टी ज्या आहेत तर आज न्यायालयासमोर मांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज जी केस न्यायालयात सुनावणी होणार आहे काल मोक्का लावल्यानंतर ती अत्यंत महत्त्वाची आहे। कालपर्यंत मोक्का लावण्यात आलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मात्र यात नेमकं काय काय हाती लागलंय तपास यंत्रणाचं या गोष्टी सगळ्या आज स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आज त्याला न्यायालयात जेव्हा हजर केलं जाईल त्यात अनेक गोष्टी क्लिअर होईल। जी सूत्रांची माहिती आहे त्यानुसार 2 वाजेपर्यंत वाल्मिक कराडला केसच्या न्यायालयात हजर केलं जाईल। काल देखील याच वेळेत त्याला हजर करण्यात आलं होतं आणि आज देखील केसच्या न्यायालयात वाल्मिक कराड याला जे आहे तर 2 वाजता हजर केलं जाईल। आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की काल आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडला न्यायालयात आणताना रस्ता जो आहे तो मार्ग बदलण्यात आला होता। त्याचं कारण म्हणजे बीडहून केजला येताना मस्साजोग गाव हे मध्ये लागतो आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मार्ग बदलण्यात आला होता। आज देखील हा मार्ग बदलण्यात येतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण ज्या पद्धतीने या सगळ्या दोन्ही बाजूने वाल्मिक कराड यांचे समर्थक असतील किंवा देशमुख कुटुंबीय असतील किंवा मस्साजोग गाव असतील हे सगळे या प्रकरणावर आक्रमक वेळोवेळी होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आज देखील पोलीस जे आहेत तर वाल्मिक कराडला केसच्या न्यायालयात आणताना मार्ग बदलण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नेमकं काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र न्यायालयात आज ज्या घडामोडी घडणार आहेत ते अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे आजचा दिवस त्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।